श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज तुमच्या घराच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धूत असाल तर काळजीपूर्वक ऐका, नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. मित्रांनो, चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही एक चूक कधीही करू नका, नाहीतर येईल दरिद्रपणा आणि गरिबी. होय, कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही, पैसा येत नाही, घरात गरिबीचे वातावरण निर्माण झाले. वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तर त्यामागचे कारण तुमच्या चुका असू शकतात, ज्या तुम्ही नकळत करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आम्ही तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टींबद्दल सांगणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या ठेवू नये, मंदिर दिवा किती वाजता लावावा, दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा, घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी, शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा, शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा, या सर्व गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काही लोक म्हणतात आम्ही खूप पूजा करतो पण पाहिजे तसं फळ मिळत नाही. देवपूजा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का, लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात. या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो. आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला गेला आहे, जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करूया. दिवा रोज धुवावा का? आठवड्यातून 1-2 वेळा. धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा? मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा? मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी? किती वेळा घंटी वाजवावी आणि केव्हा वाजवावी? संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का? ही सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलू. हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण, पूजा, अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात. मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो. तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता, कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही, पण तो वापरण्याचा एक नियम आहे. मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्याचा वापर करतात. हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्याचे धार्मिक महत्त्वही आहे. जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे. सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे. गंगाजलाने धुतल्यास दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते. पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर. गरुडाचे कोरीवकाम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते. भोग अर्पण करताना घंटी 5 वेळा वाजवावी, यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये, ती केवळ 3 वेळा वाजवावी. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावी. घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ असते. मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्येच वाजवावी. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, विशेषतः बाहेरील मंदिरात, तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी. मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते. घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात
आणि तुमची उपस्थिती दर्शवता. एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा सुरू करत आहात. जर तुम्ही 2 वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. आता देवघराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम आहेत. सर्वप्रथम, पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे. ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते, पण पूर्वेला बसणे अधिक सर्वात लाभदायक आहे. लक्षात ठेवा, घराच्या पायऱ्याच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही. यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसता आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच असावे. देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते. यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील. पूजेच्या वेळी नेहमी गालिचा आणि चटईवर बसावे. हे केवळ सुखदायक असतेच, पण त्यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धाही वाढते. फक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात, पण ते सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे. यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो. 3. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजाघरात कधीही कोमजलेली आणि वाळलेली फुलं ठेवू नका. अशी फुलं पूजेसाठी अशुभ मानली जातात. ताजी उमललेली फुलं पूजेसाठी वापरावीत. मित्रांनो, ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही. जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर मंदिर रात्री झाकून ठेवा. तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता. या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्ये एकाग्रता प्राप्त होते आणि तुमच्या पूजेमध्येही गाढ एकाग्रता प्राप्त होते. सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये. असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात, जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील. आता सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल महत्त्वपूर्ण नियम जाणून घेऊया. पहिली गोष्ट, घराच्या पूजा मंदिर किंवा मंदिरात एकाच देवीदेवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो. फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंतांची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल. दुसरी गोष्ट, शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते, पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे. शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल. शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये. पूजास्थळी शंख, गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. शंख म्हणजे भगवानाच्या आशीर्वादाची ध्वनी, तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते. पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते. या पाण्याला नियमित बदलत राहा. शंख आणि गोमती चक्र स्वच्छ ठेवा. पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो. दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील. पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये. पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे. घराच्या उत्तर-पूर्व दिशेत पूजास्थळ ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते. पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते. पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. दिवा लावण्याला धार्मिक महत्त्व आहेच, पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष स्थान आहे. दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि हे चक्र संतुलित राहतात. तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो. दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराचीच ऊर्जा बदलत नाही, तर मानसिक शांतीही मिळते. म्हणून पूजेमध्ये दिवा लावताना सर्व नियमांचे पालन करावे
असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहील आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संचार होईल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.